प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। 2 लाखांच्या कर्जमाफीमुळे 50% शेतकरी कर्जमुक्त। 38,125 शेतकऱ्यांच्या मानगुटीवर 655 कोटींच्या कर्जांचा बोजा। नागपूर जिल्ह्यातील अपडेट। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच खात्यात, म्हणजेच की येत्या 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत। मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी, भूसत्यापन किंवा आधार लिंक केले नाही त्यांना या लाभांपासून वंचित राहावे लागू शकते। तसेच पात्रतेसाठी आता फार्मर ID अनिवार्य करण्यात आला आहे। घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागले, व्यावसायिक सिलेंडर देखील महागले। युद्धांचा परिणाम। 46,600 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ। नियमितपणे कर्जफेड करणारे 40,000 शेतकरी ठरणार आहेत पात्र। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट। 2 दिवस उष्णतेच्या लाटेंचा इशारा, काळजी घेण्याचे प्रशासनाने केले आवाहन। सौर संच लावण्याचा खर्च 70,000चा, अनुदान केवळ 15,000 रुपये। या शेतकऱ्यांना होणार फायदा, या शेतकऱ्यांचीच होणार कर्जमाफी। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्जधारक शेतकरी पात्र असतील। बँक किंवा सहकारी संस्थेकडील पीक कर्जाचा समावेश असेल ते देखील शेतकरी पात्र आहेत। अवकाळी पाऊस, वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। हळदीचे दर वधारले, मार्केट यार्डामध्ये नवीन हळदीची आवक। 2 दिवसांपूर्वी हळदीला 13,400 रुपयांचा भाव मिळाला होता, आता त्यामध्ये 50 रुपयांची वाढ झाली, म्हणजेच की आज सध्या हळदीला 13,450 रुपये क्विंटलचा भाव आहे। अखेर राज्य कर्मचाऱ्यांचा विजय, महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाली। 1ली ते 9वीची अंतिम सत्र परीक्षा 20 एप्रिलपासून, 44 दिवसांची उन्हाळी सुट्टी। 15 जूनपासून परत शाळा सुरू होतील। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरणाबाबत तहसीलदार कार्यालयामधून महत्त्वाची सूचना देण्यात आली। ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही त्यांनी तात्काळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, म्हणजेच की ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार यांनी केले। त्यानंतर त्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल। पीक विम्याची वाट लांबली, 1.29 लाख शेतकरी प्रतीक्षेत। खरीप हंगाम 2025 मध्ये नुकसान होऊन देखील भरपाई नाही, पोर्टलवर देखील माहिती अपलोड नाही। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आता बेकायदा वृक्ष तोडल्यास, म्हणजेच की झाड तोडल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड बसणार, फौजदारी कारवाई देखील होणार। कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी? तर शेतकरी मित्रांनो, सरकारी आणि निमसरकारी बँकांकडून घेतलेले कर्ज यासाठी पात्र असेल। फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की ही कर्जमाफी कोणत्याही जाचक अटीशिवाय दिली जाईल। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले। अधिक बिल आणि मोबाईलसारखं रिचार्ज पद्धत, गावातील ग्राहक झाले त्रस्त। स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची लूट, या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर योजनेचा पुनर्विचार करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील काही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिला। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी, 2 लाखांऐवजी 50,000 रुपयांचे गांजर शेतकऱ्यांना दिले। आता एसटी मध्ये जसे महिलांना आणि नागरिकांना सवलत आहे, तसंच आता रेल्वेत देखील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत मिळणार। 1 एप्रिलपासून सवलत मिळेल। 60 वर्षांवरील पुरुषांना 40% सवलत मिळण्याची शक्यता। पीक कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेतून कर्ज घेतले तरी माफ होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। गॅस सिलेंडर महाग, बुकिंग नियमामध्ये बदल। 21 दिवसानंतर दुसरे बुकिंग। नियम बदलामुळे नागरिक हैराण, वर्षभरामध्ये फक्त 15 सिलेंडरची मर्यादा कायम। शासनाच्या मंजूर यादीतील अर्ध्या शेतकऱ्यांना मदत तर अर्धे शेतकरी वंचित। ई-केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा, संतोष सिंग रावत यांची टीका। अवकाळींची मदत अपडेट आहे, अवकाळीची भरपाई अद्याप देखील अर्ध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही।
राज्यातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की राशन कार्डाचे नवीन नियम 1 एप्रिलपासून मोठे बदल करण्यात आले। सरकारने राशन कार्डासाठी 1 एप्रिल 2026 पासून नवीन आणखीन कडक नियम लागू केलेत। शहरी भागामध्ये 3 लाख तर ग्रामीण भागामध्ये 2 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्यास राशन बंद होणार। तसेच 4 चाकी वाहन 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट किंवा घरामध्ये एसी असल्यास अपात्र ठरवले जाईल। सर्व कार्डधारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य असून चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही? कर्ज भरतो तो चोर आणि कर्ज बुडवतो तो साव असा भेदभाव शासनाने करू नये। सर्वांना कर्जमाफी द्यावी असे देखील संतोष सिंग रावत यांनी म्हटले। हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट। सध्या व्यापाऱ्यांकडून हरभरा केवळ 4,800 ते 5,100 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी केला जात असल्याचे समोर आले। म्हणजेच की हमीभावापेक्षा तब्बल 600 ते 700 रुपयांनी कमी दर आहेत। 54,950 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून 289 कोटींची मदत। लातूर जिल्ह्यातील अपडेट। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे म्हणजेच की मागील महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील सर्वच महिलांचे लक्ष लागले आहे। त्यातच दर महिन्याला 10 तारखेपर्यंत महिलांना हप्ता देण्यात येतो। त्यामुळे उद्या किंवा परवा या 2 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे। आता फेब्रुवारी महिन्याचे 1,500 आणि मार्च महिन्याचे म्हणजेच की या महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये एकत्रित खात्यात जमा होतील का टप्प्याटप्प्याने 1,500 रुपये खात्यात जमा होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये केंद्रांकडून 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये तर 3 किलोवॅटच्या प्रकल्पाला 78,000 रुपये अनुदान मिळते। ही यंत्रणा बसवा आणि वीज बिल वाचवा। 45,000 शेतकरी होणार कर्जमुक्त। 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा दिलासा। अर्थसंकल्पामध्ये झाली होती 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा। कर्जमाफीची रक्कम 900 कोटी रुपये आहे। त्यासोबतच बँकांकडून माहिती गोळा करणे सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 80,000 शेतकरी कर्जमाफीच्या ओझ्याखाली असल्यामुळे त्यातील कमीत कमी 45,000 शेतकरी देखील पात्र ठरतील। सरकारने घेतला आणखीन एक महत्त्वाचा निर्णय। आता वीज बिलांचा चेक बाउन्स झाल्यास आता थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार। चुकीची तारीख, स्वाक्षरी म्हणजेच की सही, खाडाखोड आदी कारणे असले देखील फौजदारी गुन्हा दाखल होणार। शेवग्यांच्या शेंगांना 1 लिटर पेट्रोलचा दर म्हणजेच की भाजी बाजारांमध्ये शेवग्यांच्या शेंगा 30 ते 35 रुपये पाव दराने विकल्या जात असून 1 लिटर पेट्रोल एवढा दर आहे। स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांनी 20 मार्चपर्यंत त्रुटीची पूर्तता करावी। समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांचे आवाहन। 2 वर्षात जिल्ह्यातील 71,000 महिला झाल्या लखपती। बिनव्याजी कर्ज महिलांना मिळते। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। आवक कमी असतानाही गावांच्या दरामध्ये घसरण, शेतकरी चिंतेत। ऐन हंगामाच्या तोंडावर अडचणी वाढल्या। प्रति क्विंटल 350 ते 400 रुपयांनी दर खाली कोसळले। सध्या बाजार समितीमध्ये 2,400च्या आसपास गावांना दर आहे। कापूस खरेदी ऑनलाईन स्लॉटच्या कचाट्यामध्ये 15 मार्चची शेवटची हेडलाईन। मुदतीसाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला साकडे। सध्या कापसाला 7,800 रुपयांचा भाव आहे। नॅनो घ्या तेव्हाच मिळणार युरिया। खत कंपन्यांची आरेरारी, यंत्रणेची मूकसंमती। आता मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन होणार तर 10 वर्षांनी। हरभरा कापणीला वेग आला। शेतकरी शेतमजुरांनी शेतशिवार गजबजले। मनरेगात यंदाही 66.85 कोटींच्या थकितांचा डोंगर। मागील 3 वर्षातही आहे तेच चित्र यंदाही। शेतकऱ्यांच्या हक्कांचे प्रोत्साहनपर अनुदान रखडले। सध्या धान खरेदी केंद्रावर धानांची खरेदी उद्दिष्ट अभावी जवळपास बंदच आहे। तर दुसरीकडे प्रत्येक वर्षी खरीप हंगामातील धान पिकाला प्रोत्साहनपर 20,000 रुपये अनुदान देण्यात येते आणि ते अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही। गहू काढणीला वेग। एकरी 12 ते 22 क्विंटल पर्यंत उत्पादन। यंदा 22 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळत आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय। शेतमजुरांनाही आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे कवच।
कर्जमाफीच्या घोषणेत शेतकऱ्यांची फसवणूक, शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा, शेतकरी संघटनेची मागणी. 6 दिवसांच्या घसरणीनंतर सोने चांदीच्या दरामध्ये उसळी आली. सोन्याच्या दरामध्ये 2163 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे सोन्याचे दर सध्या जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम म्हणजेच की 1 तोळ्यामागे 1,66,139 रुपयांवर पोहोचले. तसेच चांदीच्या दरात तब्बल 4,120 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे जीएसटीसह प्रति किलो 2,78,100 रुपयांचा भाव पोहोचला आहे. गरिबांचा फ्रीज यंदाही खातोय भाव, काळ्या माठाला ग्राहकांची पसंती. बीड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा राहणार सुरळीत. गॅस वितरण कंपन्यांकडून व्यावसायिक सिलेंडरवर आणले काही बंधन. NCMC कार्डसाठी एसटी स्थानकावर महिला आणि ज्येष्ठांची गर्दी पाहायला मिळत आहे. तहसील प्रशासनाचा दावा 7,628 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तयार आहे. धान पिकांची नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, पासबुक महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट.